आपल्या मंडळाचे सचिव आहे, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। ते त्या अवस्थेकडे आता झुकलेले असल्यामुळे त्यांनी तोच प्रश्न विचारलेला आहे। वैराग्य म्हणजे काय? बरोबर ना? असं वैराग्य शब्दातच वैराग्याची व्याख्या आहे, वैराग्याचं आचरण आहे। वैराग्य कशाला म्हणतात देवाने सांगितलेले व्याख्या, इया मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम। देवाने प्रत्येक गोष्ट व्याख्यात सांगितली, मृत्यूची व्याख्या सांगितली, जीवाची व्याख्या सांगितली, प्रपंचाची व्याख्या सांगितली। इतक्या व्याख्या आहे का? ह्या ज्या व्याख्या आहे त्या फक्त आपल्या तत्त्वज्ञानात दिसतात, कुठे दिसत नाही। जीव म्हणजे काय हे जर कोणाला विचारलं तर कोणाला सांगता येणार नाही, परंतु शब्दात परमेश्वरांनी मांडलं। मृत्यू म्हणजे काय शब्दात परमेश्वर, तसं वैराग्य म्हणजे काय हे बी शब्दात पण मांडलेलं आहे। इया मूत्र म्हणजे काय? इकडचं अलीकडची अपेक्षा नाही, पलीकडची अपेक्षा नाही, देव व्हावा ही सुद्धा अपेक्षा नाही। देव भेटला, देव समजला, देव कळाला, त्याच्या स्मरणात मग्न राहणे, कशाची अभिलाषा नाही, ना नावाची, ना मनतीची, ना तुझी माझी, तुम्ही बोलवलं काय, मोठेपणा दिला काय, हेच केलं काय, तेच केलं काय, काहीच नाही। नॅचरल मनुष्य मात्र वैराग्यता। इकडची म्हणजे दृष्टपर नाही आणि तिकडची म्हणजे अदृष्टपर नाही, कशाची अपेक्षा। आणि वैराग्याचाच एक भाग विरक्त आहे। विरक्ताची व्याख्या सांगितली, खरूज खाजविना तो विरक्त। खरूज म्हणजे काय? विनाकारण रिकामी उद्योग आपण म्हणतो, कर कशाला खरूज खाजवतो, याचं त्याला लावणं, त्याचं त्याला लावणं, ट्रॅव्हलचे धंदे काढणं, ज्योतिषशास्त्र काढणं, अज्ञानी जीवाला, मजबूर जीवाला भुलवणं, खरूज खाजवणे। देव एके देव, मला देव पाहिजे, देव मिळवण्यासाठी मला देवानी काय आचारप्रणाली सांगितली ते करणं आहे। बाकीच्या रिकाम्या उद्योगात न पडणं, माझा देव आणि माझा धर्म त्या रस्त्याने चालत राहणं, थोडं 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 सातत्यपूर्ण। आणि देवानी त्यांचीच संगत करा, ज्ञाता विरक्ताचा संग करा। जो ज्ञानी आहे तुझा ज्ञानी असून उपयोग नाही, आमच्या बडबडीला काय उपयोग नाही। आमच्यामध्ये विरक्ता, ज्ञानाच्या नंतर विरक्तता येते। ज्ञान नसेल तर विरक्तता येत नाही, ते ज्ञानाचं फक्त अवडंबर असतं। ज्ञाता विरक्ताचा संग करा म्हटलं, विरक्त ज्ञानाच्या नंतर येते। आम्ही सांगतो ना, देवाने रुद्रपूरला ज्ञान स्वीकारलं आणि लगेच वैराग्य प्राप्त झालं आणि गेले सालबर्डीला 12 वर्ष म्हटले, ते तिथं थांबले। देवाला काय वैराग्याची आवश्यकता आहे, देवाला काय विरक्तीची आवश्यकता आहे? देव सर्व काही आहे, त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे। जर तुम्हाला समज निर्माण झाली तर त्या समजातून तुमची कृती त्या त्यागाची, त्या विरक्तीची असली पाहिजे। ती अभिलाषा तुमची निवर्तली पाहिजे, तुम्ही समाधानावरती गेलं पाहिजे। म्हणून वैराग्याचं लक्षण देवाने सांगितले, वैराग्याची व्याख्या सांगितली, तशी विरक्तीची पण सांगितली, तशी ज्ञानियाची सांगितली। क्रिया करी तो ज्ञानी। ज्ञान वेगळं, ज्ञानिया वेगळा। क्रिया करी, क्रिया म्हणजे काय? आचरण। आचरण काय खूप मोठं आहे का? कालच एकच सूत्र सांगितलं, त्याच्यात सारा धर्म आला, प्राप्त विषयांचा त्याग करणे। मग प्राप्त विषय, मग सारंच आलं, सारं जगत विषयमय। जे जे प्राप्त होईल त्याचा त्याग करणे, ते नाही म्हणणं। गरजेपुरतं आहे, देव देतो, परमेश्वरावरची निष्ठा ठेवून। आणि असे कितीतरी साधक आहे, तुमची लेवल जेव्हा वाढेल तेव्हा त्या साधकांच्या भेटी देवच करून देतील। कितीतरी साधक आहे, मला भेटत राहतात, व्हिडिओ ऐकतात, ते म्हणतात अरे बेस्ट, भेटतात, हेतू पुरस्कार भेटतात। एक साधक मला भेटले, म्हणजे आटन विजन करत होतो, पैसे नाही, काहीच नाही। संध्याकाळची वेळ, 5 वाजले, अंधार पडायला लागलं, पुढचं गाव किती लांब आहे माहीत नाही, काय करावं। अचानक म्हणे एक स्कॉर्पिओ आली, म्हणले बाबा बसा, ओळख नाही पाळख नाही। आता मला बी टेन्शनच होतं, विचारच करत होतो की आता पुढं जायचं कसं, एवढं अंतर तर मी कापणार नाही। लगेच गाडीत बसलो। गाडीत बसल्यानंतर पुढं गेल्यानंतर त्यांना जायचं होतं उजवीकडं, मला अजून थोडं पुढं जायचं होतं। बाबा तुम्हाला कुठं जायचं म्हणे? अशा अशा ठिकाणी, जवळ आहे म्हणे, आता इथून तुम्हाला सोडलं असतं पण मला वेळ आहे। यांनी काहीच बोलले नाही, उतरले। त्या माणसाने 100 रुपये काढले, राहू द्या म्हणे, तुमच्याकडे कुठून पैसे येतील? 100 रुपये दिले, ती गाडी निघून गेली। पाठीमागून रिक्षा आली, 40 रुपये, जिथं पाहिजे होतं तिथं पोचलो, 60 रुपये उरले। देवावर निष्ठा ठेवून जर चालले ना तर देव प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कॉर्नरवर, प्रत्येक ठिकाणी उभा आहे। देवावरची निष्ठाच नाही आपली, आपली माणसांवरच्या निष्ठा निर्माण झाल्या, आणि त्याही कमकुवत। देवावरच्या निष्ठेवरती चाललं तर देव कुठेही कमी करत नाही। अशा प्रचितीचे कितीतरी साधक मला भेटतात। एक वैरागी भेटले, वैरागी बाबा, नाही तर वैरागी नाव आणि 4 आश्रम, काय उपयोगाचं ते वैरागी? पण नाव वैरागी बाबा,
पण त्याला नाही, ते त्या क्रायटेरियामध्ये याच्यात बसले पाहिजे. आणि ते आपण दिलेलं प्रेमाचं ते नाव आहे, आपला आदर आहे. ते जर धर्मासाठीच सर्व करता, हितासाठीच करता येतं ते आहे, ते अवडंबर नाही आहे. एक बाबा भेटले, त्यांचं डोळ्याचं बुबुळ खराब झालं होतं, ते आजही आहे. बुबुळ खराब झालं. आम्ही तिकडं मंडळाच्या संस्थेच्या वतीनं डोळ्याचे मोफत साधू संतांचे ऑपरेशन करत असतो. ते आले माझ्याकडे, मी गेलो डॉक्टरांकडे घेऊन. ते म्हणले बाबा यांचं बुबुळच खराब झालं आहे आणि बुबुळ तर काही देता येत नाही, कोणीतरी दान केलं तर आपल्याला देता येईल. नाव नोंदणी केली आणि महिन्यानंतर डॉक्टरांनी फोन केला की म्हटले त्या बाबांना बोलवा, बुबुळ आलेलं, आपण ऑपरेशन करून टाकू. बाबांना फोन केला, म्हणे अहो गरजच नाही ऑपरेशन करायची. म्हटलं का बरं? म्हणे तुमच्याबरोबर चर्चा झाली, तिथून निघालो, आश्रमात आल्यानंतर विचार करा की अनुसरल्यानंतर मी माझा आहे का? मी तर देवाचा झालो, तन मन धन परमेश्वराला अर्पण. मग माझा डोळा माझा नाही, माझ्या डोळ्याचा माझा नाही आहे, तर त्याचं ऑपरेशन करायचा अधिकार मला कुठे? तो देवाचा आहे, तो देव करील, काय करायचं म्हटले. असं विचार करून मी चिंतन केलं आणि देवाला सांगितलं का तुला काय करायचं कर, मी तुझा आहे. म्हटल्यानंतर तुला डोळे घालवायचे का कान घालवायचे का पाय घालवायचे का काय करायचं ते तू ठरव. म्हणले डोळा नीट झाला, आज ओके झाला आहे, डोळा पाहतोय, दिसतोय मस्तपैकी, काही प्रॉब्लेम नाही, ऑपरेशनची गरज नाही. निष्ठा कराल तर देव सारं ऑपरेशन कराल तुमचं. पण त्या निष्ठेवरती आपण गेलो पाहिजे. आम्हाला तर थोडं काही झालं का लगेच डॉक्टरकडे पळतो आम्ही, एक नाही तर दुसरा आणि दुसरा नाही तर तिसरा. देवानी भोगून नाही म्हणावं लागलं, आपण एक दिवसही भोगत नाही आणि कोणी दिलं तर घ्यायला लावलं आहे, परंतु आपल्याला तेवढा दम पण नाही. आपली निष्ठा महत्त्वाची. देवानी प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या सांगितलेल्या, वैराग्याच्या, विरक्तीच्या, ज्ञानियाच्या, मृत्यूच्या, समान वायशी लिंग द्याचे उत्क्रमण या ते मृत्यू बोलीचे. मृत्यू कोणाला विचारा, मृत्यू म्हणजे काय, मृत्यू कसा येतोय. एखाद्या चांगल्या डॉक्टरला विचारलं तरी त्याला सांगता म्हणजे हृदय बंद पडल, मग कमकुवत होईल, श्वास रोखल म्हणून बंद. देवानी परफेक्ट सायंटिफिकली व्याख्या सांगितली, समान वायूशी लिंग द्याचे उत्क्रमण. देवतेचे जे मळ आहे त्याला लिंगदेव म्हटलेलं आहे. त्या देवता जेव्हा आपल्या मळाला काढून घेतात त्याचा मृत्यू होतो, समान वायू पूर्ण शरीरातून निघून जातो. ती समान वायूमुळं आपण सर्व बॅलन्स राखत असतो. देवाने सारं शारीरिक जे आपलं तत्त्वज्ञान आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. शरीर विज्ञान सांगितलं आहे, मानसिक विज्ञान सांगितलं आहे, सर्व विज्ञान सांगितलेलं आहे देवाने. सायन्स सांगितलं आहे. अत्यंत फॉरवर्ड आपला धर्म आहे, लवचिक आपला धर्म आहे, परंतु तुम्ही ते समजून घेत नाही. किती नाड्या असतात आपल्यामध्ये, त्या कशा कार्य करतात. कफ पित्त याचे दोष अनबॅलन्स झाल्यानंतर काय होतं हे सारं आपल्याला, वात कफ पित्त या तिन्ही बॅलन्समध्ये असेल तर आपलं शरीर व्यवस्थित चालतं. पित्त कशाने वाढतं, वात कशाने कमी होतं, कफ कशाने वाढतो, सारं सांगितलं आहे. आणि त्याच्यासाठी आर तत्त्वज्ञान सांगितलं. आपण कितीतरी पैसे खर्च करून आर तज्ज्ञाकडे जातो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले वजन कमी करतो. ज्याचं वजन कमी नाही, वजन वाढवा, वजन कमी, त्याचं वजन कमी करा. काही करायची गरज नाही. तुम्ही तत्त्वज्ञान अभ्यासाने देवाने सांगितलं ते करा, तुम्ही बॅलन्समध्ये राहाल, व्यवस्थित राहाल, मस्त राहाल. आळसच येणार नाही तुम्हाला, कंटाळाच येणार नाही. परंतु आपण किती खायचं, काय खायचं, कसं झोपायचं, किती बोलायचं, किती बसायचं, किती उठायचं, किती बुद्धीला ताण द्यायचा, काही आपल्याला माहीत नाही. आपलं सारं अनबॅलन्स झालेलं आहे. जो अनबॅलन्स होतो तो भक्ती करू शकत नाही. तुम्हाला बॅलन्समध्ये राहून भक्ती करावं लागेल, तेव्हाच परमेश्वर भेटेल. म्हणून शास्त्रामध्ये गेल्यानंतर सारं तत्त्वज्ञान तुम्हाला दिसेल. विनायकदादांनी वैराग्याची व्याख्या सांगितली. आता याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. तर म्हणजे तपील ओळखून घ्यायचं, शीतावरून भाताची परीक्षा पाहायची आणि आपला धर्म आपण कसा सांभाळायचा हे सांभाळीत राहायचं. दंडवत हो.